जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हसून हसून पोट दुख. प्रियसी, मी जेव्हा जेव्हा तुला फोन करते तेव्हा तेव्हा तू नेहमी दाढीच करत असतोस. तू दिवसातून किती वेळा दाढी करतोस? प्रियकर, 30 ते 40 वेळा. प्रियसी, वेडा आहेस काय? प्रियकर, वेडा नाही, न्हावी आहे. बाई शाळेत शिकवत होत्या. बाई, एकदा अकबर बादशहा त्याच्या पलंगावर झोपला होता. मध्येच चिंगी ओरडली. बाई, हा चम्या माझा टिफिन उघडतोय. बाई, चम्या, मार खाशील परत असं केलं तर. बर, तर मी कुठे होते? चम्या, अकबरच्या पलंगावर. बंडू, एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला. पांडू, मग रे? बंडू, मग काय, मी त्याला बोललो तू करून घे निवांत. माझी चड्डीतच झाली. पहिल्याने MBA केलंय, दुसऱ्याने BA केलंय, तिसऱ्याने PhD केलंय आणि चौथा चोर आहे. मित्र, चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का काढत नाही? बाप, कसं काय काढू? तू एकटाच कमवतो, बाकी सगळी बेरोजगार आहेत. मास्तर पोराला, थोडं चांगले वळण लावा. वडील, का, काय झालं सर? मास्तर, त्यानं फॉर्ममधलं सेक्सच्या समोर असून संधी मिळाली नाही असं लिहिलंय. वडील, बेटा, ही कोणती माचीस आणली आहे? एकही जळत नाही आहे. मुलगा, काय बोलताय पप्पा? मी सगळ्या चेक करून आणल्यात. पहिला गाढव, माझा मालक मला झाम मारतो रे. दुसरा गाढव, मग निघून जात का नाहीस तू? पहिला गाढव, खरं तर कधी कधी वाटतं असं, पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना, ती खूप सॉलिड आहे यार. तिने कधी कधी काही चूक केली की मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी लग्न लावून देईन. या आशेवर मी अजून आहे इथे. साहेब आपल्या कामवालीसोबत प्रेम करत असतो. साहेब, खरंच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस. कामवाली, माहिती आहे साहेब, तुमचा ड्रायव्हर पण हेच बोलतो मला. एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला काजू बदाम खायला देत असे. नंतर राहून कंडक्टरने एक दिवशी आजींना विचारले, आजी, तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता? आजीबाई, बाळा, दात तर राहिले नाही, चगळून चगळून फेकून देणे बरं नाही वाटत. एक गाढव मरून पडले होते. पुणेकराने म्युन्सिपाल्टीला फोन लावला. अहो, इथे गाढव मरून पडले आहे. उत्तर आले, मग आम्ही काय करू? पुणेकर, काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत होती म्हणून फोन केला. पत्रकार, अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय? बाई, मुन्नू. पत्रकार, बरं, या दुसऱ्या मुलाचं नाव काय? बाई, मुन्नू. पत्रकार, बरं, आणि बाकीच्या मुलांची नावं काय आहेत? बाई, सगळ्यांची नावं मुन्नू. पत्रकार, अहो, मग तुम्ही यांना ओळखता कसं? बाई, अहो, प्रत्येकांचे आडनाव वेगवेगळे आहेत. सांता, बांता, कांता तिघे बेडवर झोपली असतात. खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून जमिनीवर झोपायला जातो. संता उठतो आणि म्हणतो, अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झाली आहे. डॉक्टर, हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक एक करा. रोज कुठलं तरी खेळायला सुरुवात करा. गंपू, डॉक्टर, मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. डॉक्टर, किती वेळ खेळता? जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग असतं तोपर्यंत. पहिला, माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये माशासारखा तरंगतो. दुसरा, हे तर काहीच नाही, माझा स्विमिंग पूलमध्ये हवेसारखा तरंगतो. तिसरा, तुम्ही काय उगेच भांडता, माझा तर फार ग्रेट आहे. पहिला आणि दुसरा कसा काय? तिसरा, माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमिंग पूल बनवतो. मोलकरीण बाई, बाईसाहेब, तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले. बाईसाहेब, माझं तोंड काय बघतेस, डॉक्टरला बोलव. मोलकरीण, आता घाबरायचं कारण नाही बाईसाहेब, मी त्याला ऑल आऊट पाजले आहे. मुलगा, बाबांच्या लग्नाची CD बघत असतो. मुलगा, बाबा, मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत. आई, हरामखोर, त्यात तुझ्या मावश्या आहेत. गुरुजी, काय समजले नसेल तर विचारा. बंड्या, गुरुजी, फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कुठे जातात? गुरुजी,
डोकं आपटून मेले. एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून, पहिला, अरे यार, माझ्या तर डोक्याला ताप झालाय, माझी बायको माझ्याकडून एक किसचा 1 रुपया घेते. दुसरा, अरे खूपच नशीबवान आहेस की तू, इतरांकडून ती 5 रुपये घेते. कृष्णाला 16,000 बायका होत्या, तरीही तो आपले मित्र सुदामाला विसरला नाही. आणि इकडे आमचे मित्र, एक पोरगी पटली तर साधा मित्राचा फोनही उचलत नाहीत. 2 मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात. पहिला मित्र, जाऊ दे यार, चल आत्महत्या करू. दुसरा, अरे येडा झालास का तू, पुढच्या जन्मी परत बालवाडीत सुरुवात करावी लागेल. 2 आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावर. पहिला विद्यार्थी, अरे यार, आज कोणता पेपर होता रे. दुसरा, गणित. पहिला, म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर. दुसरा, नाही रे, बाजूच्या मुलीकडे कॅल्क्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला. एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता. ज्योतिषी, बेटा तू खूप खूप शिकणार आहेस. विद्यार्थी, ते माहीत आहे हो, गेल्या 10 वर्षापासून मी शिकतच आहे. मला सांगा मी कधी पास होणार. एक हुशार विद्यार्थ्यामागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो आणि एका नापास विद्यार्थ्यामागे एका सुंदर मुलीचा हात असतो. कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो, कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो आणि या सगळ्यातून वाचतो त्याला परीक्षेचा अभ्यास मारून टाकतो. एक मुलगी पाणीपुरीवाल्याला म्हणतो, भावा इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे. पाणीपुरीवाला, एकदम जबरदस्त आहे, मी पण इंजिनिअरिंग इथंच केलेलं आहे. बायको, 2 किलो वाटाणे घेऊ का. नवरा, हो घे ना. बायको, तुझा सल्ला नाही मागितला रे, यासाठी विचारते की तू इतके सोलू शकशील की नाही, का कमी घेऊ. बायको, माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाची माझं लग्न झालं. नवरा, मी नक्कीच मूर्ख आहे, कारण तुझ्यावर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला. नवरा, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील. बायको, अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन मी, तू पण आनंदी आणि मी पण खुश. नवरा, 20 रुपयाची लागली आहे, हे घे 10 रुपये आणि चल निघ. टीचर, बंड्या, तू वर्गात सारखा मुलींशी का गप्पा मारत असतोस. बंड्या, बाई मी गरीब घरचा आहे, मला व्हॉट्सअप परवडत नाही. गुरुजी, लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे. चिंपू, लहानपणी चिवडा फरसाण चकली याला खाऊ बोलणारी मुलं मोठी झाल्यावर यालाच चकना म्हणतात. परीक्षेमध्ये मास्तर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो. चिटिंग पण करता येत नसते. शेवटच्या पाकावर बसलेल्या गणीने परीक्षेला एक चिठ्ठी दिली. शिक्षकांनी चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. गण्याच्या पुढे बसलेल्या मित्रांनी विचारले, यार तू काय लिहिलं होतं या चिठ्ठीत. गण्या, सर तुमची पॅन्ट मागून फाटली आहे. बाबा, काय रे, तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का. चंदू, हो सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या. बाबा, गाढवा, मॅडम कशा नापास होतील. चंदू, हो बाबा, त्या अजून त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात. वडिलांनी बंडूची झडती घेतली. सिगरेट मुलीचे नंबर निघाले. वडिलांनी बदडले आणि म्हणाले, केव्हापासून सुरू आहे सगळे. बंडू रडत रडत, बाबा ही पॅन्ट माझी नाही तुमची आहे.